श्री स्वामी समर्थ. हैदराबादमध्ये विठ्ठल जमादार हे सात्विक वृत्तीचे गृहस्थ प्रसिद्ध चंदूलाल यांचे नातू नरेंद्र बहादूर यांच्याकडे कामाला होते. विठ्ठलरावांची मिळकत अगदी जेमतेम होती. एके दिवशी एका साधूला आपल्या या कर्मदशेबद्दल त्यांनी सांगितले. त्यावेळी साधू म्हणाले, अक्कलकोटमध्ये एक अवतारी विभूती आहे. त्यांच्या मात्र दर्शनाने तुमची प्रारब्ध दशा विलीन होऊन तुमचे खूप छान दिवस सुरू होतील, तुमचे कल्याण होईल, असा सल्ला त्यांना भेटतो. पुढे विठ्ठलराव सश्रद्धेने अक्कलकोटमध्ये आले आणि स्वामी माऊलींसमोर हार श्रीफळ वाहून हात जोडून उभे राहिले. इतक्यात स्वामी बोलले, काय रे, तुला किती धन हवे आहे आणि ते घेऊन तू काय करशील? विठ्ठलराव अतिशय नम्रपणे बोलले, महाराज, आपल्या कृपेने जितके मिळेल त्याचा चिरकाल यथोचित दानधर्म करेन. आणि त्यानंतर त्यांनी अतिशय आनंदाने स्वामींचे पूजन केले आणि हैदराबादमध्ये आले आणि मालक नरेंद्र बहादूर यांना स्वामींचा प्रसाद दिला आणि स्वामींनी दिलेला आशीर्वादसुद्धा सांगितला. नरेंद्र बहादूर यांना विठ्ठल जमादार यांचे वागणे खूपच भावले आणि त्यांनी त्यांना अजून काही महत्त्वाची कामे दिली आणि विठ्ठलरावांनीसुद्धा अतिशय प्रामाणिकपणे ती कामे तडीस नेली आणि पुढे स्वामी कृपेमुळे त्यांना लक्षावधी द्रव्याची प्राप्ती झाली. पुढे ते स्वामींनी दिलेल्या वचनाप्रमाणे यथोचित दानधर्मसुद्धा करत आणि स्वामी आज्ञेप्रमाणे आचरण केल्याने त्यांचा भरपूर नावलौकिक झाला. पुढे त्यांना जहागिरी आणि सरकार वेतनसुद्धा प्राप्त झाले. ते पुढे रारा विठ्ठलराव जमादार म्हणून प्रसिद्ध झाले. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की जीवनात आपण पैसा कमवतो की पद किंवा प्रसिद्धी, यामागील उद्देश शुद्ध असेल, प्रामाणिक असेल तर स्वामी नक्कीच पाठीशी असतात. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.